बातम्या जाणून घेणार आहोत। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान मोठी बातमी आता समोर येते आहे। अमेरिका इस्रायलने केलेल्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झालेला आहे। सर्वात आधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खामेनींचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलेलं होतं। अमेरिका मीडियाच्या दाव्यानुसार खामेनींच्या घरातील 4 सदस्यांचा देखील यामध्ये मृत्यू झालेला आहे। त्यामध्ये खामेनींची सून, मुलगी, नात आणि जावई हे मारले गेल्याचा दावा अमेरिकन मीडियाने केलेला आहे। तर खामेनींचा मृतदेह सापडल्याची माहिती इस्रायलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली होती। आता इराणच्या प्रेस टीव्हीने देखील खामेनींचा मृत्यू झाल्याची बातमी दिलेली आहे। खामेनींच्या मृत्यूमुळे इराणमध्ये 40 दिवसांचा शोक हा जाहीर करण्यात आलेला आहे। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण चर्चा करूयात। निवृत्त मेजर जनरल अनिल बामसर सध्या आपल्यासोबत आहेत। बामसर, एकूणातच ही परिस्थिती आता पाहता इराणचं भवितव्य आता काय असणार आहे आणि याचा एकूणातच जागतिक पटलावरती कसा परिणाम दिसून येणार आहे? हे जे घडामोडी चालू आहेत इस्रायल, इराण आणि अमेरिकाच्या ट्रायकामध्ये, ह्याच्यामध्ये सर्वात जास्त नुकसान इराणचं होणार आहे। आणि जी हालत सध्या आहे तिथे, जसं तुम्ही प्रस्तावनेमध्ये बोलला होता की अयातुल्ला खामेनी जे की 1989 पासून तिथे सत्तेमध्ये आहेत, त्यांनी जे जे काही केलं आहे त्यांचा खात्मा झाला आहे, त्यांची मृत्यू झाली आहे। आणि आज त्यांनी कन्फर्म पण केलं आहे की हे मृत्यू झालेली आहे आणि हे कालच जेव्हा अटॅक झाला होता तेव्हाच हे सगळं झालेलं होतं। हाऊएव्हर, आता अस्थिरता निर्माण झाली आहे इराणमध्ये आणि मिडल ईस्टमध्ये। कारण इराणमध्ये ॲज ऑफ नाऊ हेड ऑफ द स्टेट कोणी नाहीये। त्यांच्याकडे सिस्टम आहे, त्यांचं आर्टिकल 111 मध्ये त्यांचं लिहिलेलं धोरण आहे, रिटन इन्स्ट्रक्शन्स आहेत की जेव्हा कधी लीडर संपुष्टात येईल, तिथला प्रेसिडेंट, तिथला ज्युडिशरीचा हेड आणि तिथला एक नॉमिनेटेड मेंबर हे टेक ओव्हर करतील नेशनला। तर ॲज ऑफ नाऊ असं म्हटलं जातं आहे की ते प्रेसिडेंट आहे मसूद पेझेशकियान, हे आता इन्चार्ज आहेत। हाऊएव्हर, आताची जी हालत आहे ती खूपच नाजूक आणि दुर्मिळ आहे। कारण तिथे एक पोकळी निर्माण झाल्यामुळे सक्सेशन वॉर सुरू झाला आहे, उत्तराधिकारी कोण होईल आणि वेगवेगळी नावं पण जाहीर होत आहेत। मध्ये एक मुस्तफा खामेनी नावाचं नाव पण पुढे आलं होतं, अजून त्याचे रिपोर्ट्स कन्फर्म नाही आहेत। पण मिडल ईस्ट मध्ये अस्थिरता निर्माण होणं हे एक पूर्ण जगासाठी धोक्याचं ठरणार आहे। फॉर एक्झाम्पल, भारताची गोष्ट केली तर भारताचा जवळजवळ 45 to 54%, काही लोक क्लेम करतात 60% पर्यंत आपलं एनर्जी रिक्वायरमेंट्स आपण मिडल ईस्ट मधनं घेतो। आणि आता हॉर्मुझ स्ट्रेट पण त्यांनी ब्लॉकेड केला आहे, त्याच्यामुळे ना इनग्रेस आहे ना आउटग्रेस आहे। त्याच्यामुळे ऑइलचा पुरवठा खूप कमी होणार आहे आणि डेफिनेटली ह्या इव्हेंट नंतर किंवा ह्या घडामोडी नंतर खूप मोठा व्हॅक्यूम होईल आणि हे परिणाम पूर्ण जगाला भोगावे लागतील। नक्कीच, त्यामुळे याचे जागतिक पटलावरती परिणाम हे नक्कीच आपल्याला येत्या काळामध्ये दिसून येणार आहेत। सर, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा, आपण पुढची एक महत्त्वाची अपडेट देखील जाणून घेऊयात।